नैष्कर्म्याविषयी सांगत असताना तथागत म्हणतात, अहिक सुखांचा त्याग करणे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या सवयी लागलेल्या असतात, ज्या अनुकूलतेच्या सुखाच्या सवयी लागलेल्या असतात, त्याचा त्याग करणे असं तथागत सांगतात. त्यानंतर तथागत बुद्ध वीर्य पारमिता सांगतात, म्हणजेच हाती घेतलेलं कोणतंही काम पूर्ण सामर्थ्यानिशी पूर्ण नेण्याचा संकल्प करणे, पूर्णत्वास घेऊन जाणे. त्याचबरोबर तथागत बुद्ध त्याच्या पुढचा शीलमार्ग सांगताना अधिष्ठान म्हणजे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे कोणतंही ध्येय गाठण्याचा दृढ संकल्प करणे, दृढ निश्चय करणे ध्येय गाठण्यासाठीचा म्हणजे अधिष्ठान. त्यानंतर तथागत बुद्ध म्हणतात शांती पारमिता. तर शांती पारमिता सांगताना तथागत म्हणतात, शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे, कारण द्वेषाने द्वेष कधीच क्षमत नाही, तो क्षमाशीलतेनेच शांत होतो. त्यानंतर त्याच्या पुढचा शीलमार्ग म्हणजे सत्य. ते म्हणतात, माणसाने नेहमी सत्य बोलावं, सत्याखेरीज दुसरे काही असता कामा नये. सत्य म्हणजे सत्यच बोलावं. त्यानंतर त्याच्या पुढचा शीलमार्ग करुणा पारमिता. करुणा म्हणजे दयाशीलता, सर्व मानवांच्या विषयी सर्वांच्या विषयी दयाशीलता अंगीकारणे. आणि त्यानंतर मैत्री पारमिता. तथागत बुद्ध म्हणतात, मैत्री म्हणजे चराचरातील संपूर्ण विश्वसृष्टीतील संपूर्ण जीव प्राणी यांच्या सर्वांच्या विषयी मैत्री भावना राखणे. एवढेच काय तर शत्रूविषयी देखील मैत्री भाव नेहमी सतत ठेवणे असं तथागत सांगतात.